उपस्थित प्राध्यापक लक्ष्मणराव हाके, आमचे या भागातील समाजभूषण बाबूरावजी धुरे असतील आणि सगळेच या गावातील आसपास पंचक्रोशीतील समाज बांधवांनो, ओबीसीची जात निहाय जनगणना व्हावी यासाठी आम्ही 100 सभांचं नियोजन 100 सभा झाल्या पाहिजे असं कुठे ठरवलं होतं आणि त्यातून आमच्या नगर जिल्ह्यातून पाथर्डी तालुक्यात पहिली सभा झाली. माझ्या काही 17-20 लहान असतील, मोठे असतील, काही ठिकाणी प्रचंड प्रतिसाद असतो. आता सकाळी मोठी झाली त्याच्यानंतर काय संध्याकाळी चांगली होईल. परंतु ओबीसी समाज जागा झाला पाहिजे, ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे, ओबीसीची आकडेवारी समोर आली पाहिजे. यासाठी हा सुरू असलेला लढा आपण गावगाड्यातील लोकांनी खांद्यावर घेतला पाहिजे, गावगाड्यातील समाज बांधवांनी खांद्यावर घेतला पाहिजे. कारण ओबीसीची जात नाही ज्यांना गेल्या अनेक शेकडो वर्षापासून कोणी करत नाही. अनेक केंद्र सरकार आले परंतु त्यांना ओबीसीची जात नाही ज्यांना करावीशी वाटली नाही. काँग्रेस आलं, भाजप आलं, सगळे आले आणि 1931च्या जनगणना या इंग्रजांनी ज्यांना खरं तर आपल्याला यांच्यापेक्षा इंग्रज बरे म्हणावे लागतील, कारण की इंग्रजांनी 1931ला जातनिहाय जनगणना केल्यानंतर कोणी जनगणना केली नाही. 2010 साली तत्कालीन नाशिकचे तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांनी लोकसभेमध्ये ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. त्या मागणीला पाठिंबा म्हणून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसह लालू प्रसाद यादव असतील, शरद यादव असतील, रामविलास पासवान यांच्यासह शेकडो खासदारांनी संसदेला 2011 मध्ये ठराव घातला आणि मनमोहन सिंग यांनी ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. त्यामध्ये काम सुद्धा सुरू झालं होतं, पण 2014ला केंद्र सरकार बदललं आणि पुन्हा ओबीसीची जातनिहाय जनगणना आवाज देऊ. आता 2021ला जनगणना व्हायला पाहिजे होती, 2021ला झाली नाही. आता 2024ला पुन्हा आमचं सरकार आल्यावर प्रत्येक राहुल गांधी म्हटलं आमचं सरकार आल्यावर करू, नंतर अमित शहा म्हणतात आमचं केणारे आम्ही करू. परंतु आता गणना सुरू झाली, जनगणना सुरू झाली, पण जातनिहाय जनगणना अमित शहा यांनी शब्द देऊन सुद्धा करत नाही. त्यासाठी आपण जागा झालं पाहिजे, सोशल मीडियावर व्यक्त झालं पाहिजे. सोशल मीडियाची सुद्धा खूप मोठी ताकद आहे. तरुणांनी जागा झालं पाहिजे. तरुण रील्स टाकतात, व्हिडिओ टाकतात, त्याच्यापेक्षा ओबीसीची जातनिहाय जनगणना करा, आमची आकडेवारी आम्हाला कळू द्या, आमच्या किती जाती आहेत त्या आम्हाला कळू द्या आणि आमच्या सर्व ओबीसीची एकूण आकडेवारी आम्हाला कळाली पाहिजे. ही मागणी आपण केंद्र सरकारला, राज्य सरकारला केली पाहिजे आणि आपण सर्वांनी केली तर नक्कीच ओबीसीची जातनिहाय जनगणना होईल, ओबीसीची आकडेवारी समोर येईल आणि नक्कीच ओबीसीला जितकी संख्या वाढेल उसकी उतनी हिस्सेदारी त्याच्यामध्ये मग तुम्हाला राजकारणात असाल, समाजकारणात असाल आणि राज्याच्या केंद्राच्या तिजोरीमध्ये जो तुमचा हिस्सा तितका मिळून जाईल आणि ते हिस्सा मिळवायचा असेल तर त्याचं मुख्य गोष्ट फक्त ओबीसीची जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. कारण या राज्यामध्ये, या देशामध्ये 1931च्या जनगणनेनुसार आपण 52% आहोत आणि आता माझ्यामध्ये 60%च्या आसपास आपण असतो, 60%पेक्षा जास्त असतो. परंतु आपल्याला हिणवल्या जात आहे, आम्हीच जास्त आहे. या राज्यामध्ये काही लोक म्हणतात की अंतरवाली जा माणूस काय म्हणतो की बाबा या राज्यामध्ये आम्ही 6 कोटी आहोत. तुम्ही 12 कोटी महाराष्ट्रातली जनता आहे, 12 कोटी पैकी 6 कोटी ते असतील, मग ओबीसी कुठे गेले आणि एससी एसटी मुस्लिम ब्राह्मण मारवाडी जैन ते कुठे गेले? मग फक्त एकटेच ते इतके म्हटल्यानंतर त्यामुळे आकडेवारी येणं समोर गरजेचं आहे. आपले हक्काधिकार आपल्याला मिळणं गरजेचं आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणात आपल्याला बजेटरी तरतूद होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला जातनिहाय जनगणनेसाठी लावून धरावं लागेल आणि नक्कीच आपण आज आला जातनिहाय जनगणनेसाठी आपण लावून धरता, आपल्या आसपासच्या गाववाड्यातील खेड्यापाड्यातील लोकांना समजावून सांगता आणि नक्कीच अशा अपेक्षा मी तुमच्याकडून व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळात तुम्ही सर्वांनी, तरुणांनी, विशेषतः तरुणांनी सोशल मीडियाचं जसं ते कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणे तुम्ही सगळं लोकांनी फॉलो केलं त्याला, तसं आपला सुद्धा एक प्लॅटफॉर्म तुम्ही ओबीसीची जातनिहाय जनगणना करा आणि जितकी संख्या वाढेल उसकी भागीदारी ही आपण आता चालू दिलं पाहिजे. आणि सोशल मीडियाने तरुणांनी केलं तर नक्कीच राज्य सरकार, केंद्र सरकार भुकल आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना सुरू करेल. आणि जे आपलं ओबीसीच्या आरक्षणामध्ये सुद्धा मराठवाडा श्रीमंत आरक्षण संपवणं सुरू आहे ते सुद्धा थांबवलं जाईल. त्यासाठी एकच ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावं एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय ज्योती.